ते आहे, ते आहे. नाही आता हे सगळं व्यवस्थित झालं असतं आज ते पूर्ण अध्यक्ष आल्यानंतर बाकीचं म्हणजे चालूच होतं ना आपण काय असं हे बी केलं नव्हतं पुढे बी दाखवलं नव्हतं मागे बी दाखवलं. मी तर सांगतो मग सगळं त्यांना. तसं नसते काही झालं तरी एका त्याच्या मनात बघायचं आल्यावर मग तेच की. मग ते मग अपमान केल्यासारखं येतो आम्ही 2-4 दिवसानं आहे का नाही. हा मग काय. आपण मग बघायला सगळे होय 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 म्हणलं हां आणि ती बघतच झालं मग चुकून. हां असं होऊन गेलं. बरोबर आहे. तर मग त्याला तेवढीच कदर पाहिजे की बाजूच्याला बी. हां उगा एकाला कदर आहे आणि दुसऱ्यानं उगाच हे करायचं म्हणल्यावर ते काय बरं नाही. मग ती म्हणणार झालं तर झालं फुकट बघा सगळंच. ते आहे ते आहे. काकावर करणार पुन्हा. हां हां एखाद्यानं काय कमी दिवदी वस्तू पण लगीन तूच कर बाबा म्हणून असते. हां, नाही आपण जाऊन चालतं ना. इथं तयारी करणं होत होत नाही नाही तिथं. आपल्याला होतच नाही रे ते माहित आहे. शक्य नाही. त्याला मग सरळ लग्न तुझ्याकडेच घे बाबा म्हणायचं. लग्न करतोस तू आणि तुला काय सोनं घालवतं ते घाल दोन थोडे बहुत असं. 2 घाल 3 घाल तुझ्या नातीला काय घालायचं कारण आम्हाला काय घालू नको पोराला. हम्म, तुला काय द्यायचंय ती दे रीतिरिवाज हम्म, ती तुझ्या नातीला. हम्म. संतोष सर व्हॉइस होतं का तुम्हाला इथे ओके चालेल सॉरी कॉल आला होता ते घेतलं सेल्स ऑफिसचं तुम्ही हा हे नोट डाऊन केलेलं आहे सेल्स ऑफिसर. इंटर करा देन त्याच्यानंतर करा इंटर इंटर केले की ॲड्रेसची विंडो ओपन होते की ज्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे टायटल नेम सिस्टम कंट्री आणि रिजन नोट करा व्हॅल्यूजच्या एक मिनिट. हो झालं. इंटर सेव्ह इंटर नोट करा इंटर सेव्ह इंटर हे सेल्स ऑफिस झालं ओके. नेक्स्ट फोन घ्या सेल्स ग्रुप सेल्स ग्रुप ओके. हो
सेल्स ग्रुप, त्याचा पाथ घ्या SPRO, SCP रेफरन्स IMG, enterprise structure, definition, त्याच्यानंतर घ्या सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन, त्याच्यामध्ये मेंटेन सेल्स ग्रुप, मेंटेन सेल्स ग्रुप, मेंटेन सेल्स ग्रुप. आता सेल्स ग्रुप काय असेल की कंपनीमधले जे आता सेल्स डिपार्टमेंट वगैरे आपण क्रिएट केलं तर त्याच्या अंडर वर्क करणारे जे एम्प्लॉईज असतात की जसं की सेल्स इंजिनियर, सेल्स एक्झिक्युटिव्ह ऑफिसर वगैरे कोणी असतील की जे सेल्स ॲक्टिव्हिटीज किंवा सेल्स प्रोसेस रन करतात. सो त्याच्यासाठी आपण काय करतो, एखादा कोड हा क्रिएट करून घेत असतो त्यांना आयडेंटिफिकेशनसाठी किंवा त्यांच्या प्रोसेससाठी. तर तो जो कोड आहे तो 3 डिजिटमध्ये असेल, अल्फाबेट नंबर किंवा अल्फा नंबरवर. सो त्याच्यामध्ये नोट करा, क्लिक ऑन इव्हेंट्रीज, क्लिक ऑन इव्हेंट्रीज. सेल्स ग्रुप फॉर एक्झाम्पल मी घेतो T41 असंच मेन्शन केलं. डिस्क्रिप्शन मेंटेन करतो, सेल्स ग्रुप टाटा. नोट करा ते सेल्स ग्रुप आणि त्याचं डिस्क्रिप्शन. एंटर, सेव्ह अँड एंटर. आता नेक्स्ट वन घ्या शिपिंग पॉइंट. शिपिंग पॉइंट. त्याचं पाथ घ्या SPRO, SCP रेफरन्स IMG, enterprise structure, definition, logistics execution, त्याच्यामध्ये डिफाइन कॉपी डिलीट चेक शिपिंग पॉइंट, डिफाइन कॉपी डिलीट चेक शिपिंग पॉइंट. Double click on define shipping point. Double click on define shipping point. आता शिपिंग पॉइंट काय असेल की जिथून आपल्या मटेरियलची शिपमेंट होते कंपनीमध्ये. ओके, म्हणजे असा एक पॉइंट की जिथून काय होईल तुमचं मटेरियल शिपिंग होईल. फॉर एक्झाम्पल डिस्पॅच होतं असं म्हणू शकतो की प्लांट वाईज प्लांट असतील तुमचे पॉईंट्स असतील, आयदर सिंगल असतील किंवा मल्टिपल असतील. आता ही जी प्रोसेस आहे ते लॉजिस्टिक्स एक्झिक्युशन डिपार्टमेंटच्या अंडर LE डिपार्टमेंट.
परत प्रॅक्टिस करताना आपण रन करून घेऊ की आपल्याशी इंटिग्रिटी राहते. सो त्याचा कोड सुद्धा आपल्या शिपिंग पॉईंटचा 4 डिजिट मध्ये क्रिएट करायचा. ओके ओके. नोट करा, क्लिक ऑन इव्हेंटरीज, क्लिक ऑन इव्हेंटरीज. म्हणजे असं का ते एक कंपनी कुठली एमक्यूआर फॉर एक्झाम्पल, आणि त्याची शिपिंग लॉजिस्टिक म्हणजे शिपिंग पॉईंट 2 आहे, ते एक भोसरीमध्ये आणि एक हिंजवडीमध्ये होतं ना, मग त्याला आपण ते नंबर क्रिएट करणार ते असं म्हणतात का? बरोबर बरोबर. जिथून मटेरियलचं शिपमेंट होईल आणि तुमचं काय होतं, मटेरियल हे डिस्पॅच किंवा डिलिव्हरी केलं जातं आपल्या कस्टमरला. बरोबर तो बरोबर. तुमचा पॉईंट कंपनीचा, तो ओके शिपिंग पॉईंट झाला ठीक तसं. आहे. क्लिक ऑन न्यू एंट्रीच्या नंतर शिपिंग पॉईंट समजा मी SP41 ट्राय करतो. डिस्क्रिप्शन घेतलं शिपिंग पॉईंट टाटा, फॅक्टरी कॅलेंडर 0. एंटर, सेव्ह, एंटर अँड सेव्ह. सेव्ह केलं की सेम ॲज इट इज ॲड्रेस वगैरे फिलअप करायचं. टायटल, नेम, सर्च टाईप, कंट्री अँड रिजन. नोट करा. एंटर, अगेन एंटर, एंटर, अगेन एंटर. हा आपला शिपिंग पॉईंट इथे क्रिएट झाला सिस्टममध्ये. म्हणजे SP सगळं फोर हां बरोबर राईट. म्हणजे आता मटेरियल जेव्हा शिपमेंट करणार तेव्हा मग ही प्रोसेस किंवा हा पॉईंट जो आहे तो आपण यूज करत राहतो. काय डाऊट्स याच्यामध्ये इथपर्यंत? तर इथे काय झालं, आपलं टोटल जे एंटरप्राइज स्ट्रक्चर होतं ना ते कम्प्लीट झालं. स्ट्रक्चर कम्प्लीट झालं म्हणजे काय, तर ते स्ट्रक्चर आपण टोटल डिफाईन करून घेतलं सिस्टममध्ये, क्रिएट केलं सेपरेट. ओके, कसं क्रिएट करणार ते बघू. बरोबर. म्हणजे ह्या टाईपचे पॅरामीटर्स आपल्याला लागतात की जे पुढे आपल्याला यूज करायचे. ओके, याच्यामध्ये काय डाऊट्स तुमचे आहे ना? नाही, डाऊट्स तर नाही आहे सर, सगळं चालेल. प्रोसिजर काय मेन्शन करून घ्या फक्त. ओके, आता याची काय करा, प्रॅक्टिस करून घ्या. सॉफ्टवेअर घेतलं ना तुम्ही? काय सॉफ्टवेअर घेतलं. घेतलंय का? याची प्रॅक्टिस करून घ्या. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये याची जी असाइनमेंटच्या ज्या प्रोसेस आहेत ना त्या बघून घेऊ. ठीक आहे, बरं बरं ठीक आहे. सेम टाईममध्ये आपण कंटिन्यू करू. ठीक आहे चालेल. चालेल, मी तुम्हाला तरी मॉर्निंगला मेसेज करतो. हो ठीक आहे चालेल. चालेल, ओके थँक्यू. काय डाऊट असेल तर मला मेसेज पण करा. हो चालेल. ठीक आहे, ओके. ओके.